चला टिंग्याबाईची बॅटिंग आलेली आता फायनली. वॉकर कावाचा वाट पाहत होता, बघूया आता कशी बॅटिंग करतो तो. चला बघूया टिंग्याबाईची बॅटिंग फायनली. हा तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी, कारण की आज गँगला सुट्टी आहे. शनिवारचा दिवस असल्यामुळे गँगला आता सुट्टी आहे. तर आम्ही सगळी पब्लिक चाललो आहे आज क्रिकेट खेळण्यासाठी. आपल्या इथंच कोळगावमध्ये क्रिकेटचं ग्राउंड आहे. बाकीचे पोरं गेलेले आहे पुढं. गुलोबाईन मी चाललेलो आहे पाठीमागून मस्तपैकी घरून. हे बघू शकता, जस्ट आता पायी पायी चाललो. इथून जवळच आहे 1001 फुटावरती. अरे बोललो तर चला जाऊया. आमची गणी वाहीन ती बी पुढे गेलेले. तर आम्ही दोघंच राहिलोय पाठीमागं. तर आता इकडं पुढं भेटतीलच आपल्याला रस्त्याने. तर चला जाऊया. गोलूबाईला जमती ना बॅटिंग बिटिंग? मग का बरं? गोलूबाई थोडी बगळी होती, त्याच्यामुळे गोलूबाई काय खेळणार नाही आज. का खेळणार आहे? कुठं आहे ती? हा चला, ती 3 पब्लिक तिकून आलेले गणेश भाईन ते. आता त्यांना भेटूया आणि तिथून जाऊया सगळे संघच. आणि चला खेळूया आज क्रिकेट खेळ. बघूया आपली बॅटिंग होती का नाही, का कसं काय झमेला होतं, कसं काय नाही, कोण कोण येईल सगळं काही बघूया. चला लेट्स गो. तर हे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही वावरावरून चाललोय क्रिकेट खेळायला. इकडं सागर भाई, गोल्या आणि गाण्या भाई. ये बा आता इकडं जस्ट आपलं ग्राउंड आहे. तिकडं काही पोरं आलेले पुढं. तुषारबाई मागं राहिल्यामुळे पळत येतात. ये बा इकडं थोडी बिबट्याची भूमिका झालेली, त्याच्यामुळे सगळी गँग संघच आलेली. सगळी गँग. एक तर बिबट्याचा एवढा थोडा गागट झालेला आहे. कधी येतो तो रात्रीचे बी, झोप नाही काही नाही, त्याच्यामुळे थोडीशी गँग घाबरलेली आहे बिबट्याच्या धाकनी. त्याच्यामुळे येवा सगळी संघच आलेलो आहे आम्ही. हे बघू शकता, एक तर इकडं ऊस बिस आहे, त्याच्यामुळे थोडा झमेलाच आहे. चला आता जाऊया. समोर चिचेचं झाड दिसतंय तिकडं, तिकडंच ग्राउंड आहे. आज आमचं गणीबाईला बॅटिंग करणार का रे गणीबाई? गणीबाईच्या कधी कधी बॅटीला बॉल नाही लागतील, लागल्यावर सगळे बॉल बाहेर राहत्या. चला असं काय होतं बघूया. गणीबाईची बॅटिंग होती. हे बा तिकडं काही पोर आहे. तर चला जाऊया ग्राउंडवर, खेळूया क्रिकेट. हे बा आम्ही ग्राउंडवर पोचलेलो आहे. हे बा बेगाडा बोगाडा पडेल. पळता पाहता एखादाच पाय गेला नाही खड्ड्यामध्ये भजे बरं होईल, नाहीतरी का मग तळपाय एगडी का व्हायला बसला खड्ड्या खुड्ड्यांमधून. हे बा ग्राउंड पा थोडं झमेला वालायचे, पण काही विषय नाही आहे. टाईमपास एवढंच बरं राहतं क्रिकेट खेळायला. केरळ कुरळीचे झाडं उगलेले झमेलाचे. ग्राउंडवर पोचलेलं आणि आमचं पीच सगळं खड्डाळ्या खुडड्यांचं पीच झालेलं आहे. यांची मीटिंग चालू आहे आता. भैया थांबाय 2-3 बॉल खेळणार मी. आणि इथं बॅटिंगला नंबर लागले डायरेक्ट. हो हो चालू झालेले टाइमपास. तर वॉर्मअप करता नाही काय. आमचे 2 गँग उतरलेले. हळू हळू बॅटिंग करू राहिला आमचा बबली बाई. ते 3 बॉलिंग साठी लई हो राहिले. हे बा आपलं पिच. हे बा हिटर बा हार्दिक पांडे हिटर. इकडे शिवम दुबे. इकडे टंपा इकडे पिचचं थोडं झमेला वालायचे. जास्त गँग येते नाही खेळायला, त्याच्यामुळे थोडंसं जंक्शन झालेलं आहे, काही विषय नाही. चला काय आमच्या गँगची फिल्डिंग आहे. चला आता पहिली मॅच चालू होईल, बघूया पहिली मॅच जिंकतो का नाही. बोली बाई आमच्या कोणी. चला आता मावर झालेले. आता गणीबाई वरला आहे, मावरील सारण गेलेले. आता बघूया झेमेला कसं होतं कसं नाही. ह्या फिल्डिंगला बघा गँग कशी होई. इथं भाई आहे, तिकडं समीर आहे, इकडं तान्याबाई. आम्ही आता पॉलला गे बाळता पॉलाला नाही धडकलो म्हणजे बरोबर. चला जाऊया. चला आता आमची फिल्डिंग झालेली. चला आता आदर्श व्हायला विचारू किती रन झाले किती नाही. चला तेव्हा विराट कोहली आता किती रन झाले तेव्हा मोक्का टार्गेट दिलं. आता चालली गँग फिल्डिंगला. बॅटिंगवाली सागरबाई पहिली वर घेऊन येतात. ये बा बघूया सागरबाईची वर कशीच पडते कशी नाही. नंदूबाई उतरलेला आहे हमसावाला आणि गणीबाई खालून नाही मी हंपरी. चला आता आम्ही वनडाऊनला उतरणार आहे. आमची ओपनर जोडी
45 टार्गेट आता 2 वरील पूर्ण करणार आहे. बघूया आता होतं का नाही पूर्ण. हा शट नाही ते षटकर चौकारामध्ये रन घेणार आहे. पळून रन घ्यायचे त्यांना हे नाही, आथुरती नाही, त्याच्यामुळे आता गँग फिल्डिंग सेट झाली त्यांचीवाली. हंपर आहे बघा रे, बॉलर हंपर आहे बघा. ये बा चला, हा तेच. चला आता बघूया सागर व्हायचा पहिला बॉल आणि नंद व्हायचा पहिला बॉल. हो पहिला बॉल मिस झालेला आहे नंदूना. बघूया आता अजून पुढचे बॉल कसे होत्या कसे काही नाही. होय खास गण्य व्हायची बॅटिंग पाहिजे आज. किप्परला जंक्शन आहे. चला हा दुसरा बॉल आणि अरे नंदू व्हायला जीवन भेटलेलं आहे. कट होता पण बॉल सुटलेला आहे. चला 2 बॉल झालेले. तिसरा बॉल नंदू बघूया कोणता शॉट आणतो. चला 3 बॉल लगातार डॉट खाल्लेले. काय बॅटिंग वान आहे आज नंदूची. चला 1 बॉल हाणलेला आहे, झुंगळा शॉट मारलेला आहे आणि गणपत बाईला स्ट्राईक भेटलेली आता. बघूया गणपत बाई कोणता शॉट मारतो. झुंगळा शॉट मारतो, षटकार मारतो. चला बघूया. हा आयला आणि पहिलाच बॉल हुकलेला आहे. बघूया आता पुढचा बॉल. हा सागर व्हायचा. हो आणि वर झालेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी वर टाकलेली सागर व्हायना पहिली. खतरनाक. आमचे बॅट्समन काय आज एवढे चाला ना. हे बघा तिकडं काही गँग वाट पाहतो नाही कधी आमचा नंबर येईल बॅटिंगला. या बघा लाईनीशीर बसलेले. चला आता दुसरी वर घेऊन आदर्श येतोय. बघूया आता याची वर कशी पडते कशी काही नाही. आणि त्यानंतर मग आपण बॅटिंग केलं आपले किती रन होते ते बी बघूया. चला हा चला हंपर आलेले, किप्पर नाही बॉलर आलेले. बघूया आता नंदबाई यांना खेळतो की नाही आदर्शबाईला. चला बघूया. हा पहिला बॉल आणि पहिला बॉल मारलेला आहे. थोडासा झुंगला शॉट झालेला आहे आणि बॉल सोडून दिलेला आहे. थोडीशी मिस्टेक झालेली आहे. अतिशय गच्चाळच फिल्डिंग झालेली तिथं. चला बघूया आता दुसरा बॉल आणि हुकलेला आहे. चला आता खतरनाक वर टाकताना आदर्श भाई आणि एक परत झुंगला शॉट मारलेला आहे. उन्हामुळं फिल्डरला बॉल दिसताना पण धरलेला आहे. खतरनाक फिल्डिंग झालेली आहे. चला आता बघूया गणपत भाईची. अरे बापरे खतरनाक शॉट मारलेला आहे आणि कॅच जातो का असं वाटतंय आणि कॅच घेतलेला आहे खतरनाक मध्ये. चला आता मलाच उतरू द्या. बघूया आता आपली बॅटिंग होते की नाही. चला लेट्स गो. तरी ते बबलू भाऊ बॅटिंगला उतरले आहे. थोडी चिडचिड झालेली आता. हा सिक्स गेलेला कॅच. हा सुटलाय कॅच होऊन सुटलाय बॉल. आता 2 रन काढलेले. हा पण सिक्स गेलेला आहे पण तिकडे रन नाही आहे. चौका गेलेला आहे तो. आता झाला आउट झालेला आहे. लय बेकार कॅच घेतलेला आहे. लय हान कॅच घेतलेला आहे श्रींनी. विकेट गेलेली आहे. त्याच्या हातात बसलेला आहे तो बॉल. आणि त्याचबरोबर आमची टीम आता हरत आलेली आहे पहिली मॅच. जय महाराष्ट्र. पहिली मॅच थोडी पुंगळी झालेली आमचीवाली. 25 रनांनी पहिली मॅच हरलोय. थोडी पुंगळी मॅच झालेली. नंदू काय बॅटिंग नाही केली. नंदूला भाईनी बॅटिंग नाही केली. 25 चावी घे. चला बघूया आता दुसरी मॅचचं काय होतं काही नाही. दुसरी इनिंग झालेली आता आमची गँग बॅटिंग करायला जाताना. RCB मुंबईची मॅच चालू आहे इथं. चला आता गणी भाई किती रन करायचे. किती रन करायचे. 15 रन करायचे. चला 18 आहे का. RCB गँगने 18 रन टार्गेट दिलेलं आहे. बघूया आता 18 रन काय ना. आमचा दीपक भाई पहिल्याच वरीत करून टाकणार 18 रन. कारण दीपक भाई काय विषय नाही बघू शकता. चला बघूया आता 18 रन आपण जिंकतो का नाही. चला बघूया. पहिल्याच बॉलात आउट झालेला आहे. आमचा बबली मेंबर पहिल्याच बॉलात विकेट गेलेली. चला आमचा दादा उतरलेला आहे आता. पाहूया दादा भाई कशी बॅटिंग करतो. रॉंग साईडला बॉल मारलेला आहे त्याच्यामुळे तिकडे रन नाही. हंपर बाकी ताईट झालेले बॅट्समन. तुषार भाई खतरनाक किपरिंग करताना मांग एक बॉल न सोडता. एवढे गँग बॅटिंगची वाट पाहत नाही कधी नंबर येईल म्हणून.
चला बघूया आता तिसरा बॉल आणि मारलेला आहे खूप उंच आणि दाजा का गेलेला आहे आणि अरे हा दाजाने कॅच घेतलेला आहे. अरे बाप काय फिल्डिंग होऊन राहिली त्या गँगची. आमच्या टीमची अतिशय दुर्मिळ अशी अवस्था झालेली आहे. आज 18 रन वाढणार नाही अशीच असं जमेला वाट राहिला. रे गणी भाई आता बघूया आता बॅटिंग कशी खेळतो काय. आणि बॉल सोडून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता चला पुढचा बॉल आणि कान जोडलेला आहे बॅट्समॅनचा कान जोडलेला आहे. बॅट्समॅनचा कान जोडलेला आहे आणि समोरचा बॉल आणि काय होतं आणि नाही चला जीवनदान भेटलेलं आहे. जीवनदान भेटलेलं आहे. टीमची अशी अतिशय दुर्मिळ अशी अवस्था झालेली आहे. आता नंदूभाईच बघूया किती रन करतो किती नाही. नंदूभाई आता तो आवाज सगळा 2-4 षटकार मारून मी मॅच जिंकून टाकतो. 2 रन तिसरी वर अजून वरी लय पण मग बॅट्समॅन काय आमचे चाला ना. समोरच्या टीमना लिंबू मिरची मारली काय काही समजा ना. हा आणि व्हाईट बॉल पहिलाच फेकलेला आहे चला. आणि पुढचा बॉल आणि मारलेला आहे आणि काय होतं काय अरे सुटलेला आहे चला. अरे बाप आणि चौका गेलेला आहे. तिघांच्या मधून चौका गेलेला आहे. 3 फिल्डर आहे. 3 फिल्डरांच्या मधून चौका गेलेला आहे. चला मस्त रे चला. नंदूभाई बॅटिंग करताना चला वर झालेली आहे. फक्त 10 रन घेतले वर इथून नाही 10 नाही 12 रन घेतलेले आहे वाटतं. आणि आमचा गणीभाई परत वर आलेला आहे. पण आता पाहूया परत बॅटिंग होती का नाही तिच्यावर. आता आद्राबाई बॉलिंगला आलेला आहे. बघूया आता गणीभाई कशी बॅट. अरे बापाने दुक्का मारलेला आहे. अरे दुक्का मारलेला आहे बा. चालू मध्ये 2 रन घेतलेले. तर आज काय बॅटिंग व्हायला थोडा झमेलाच आहे. दुसरी मॅच जिंकलो पहिले हरलो दुसरी जिंकलो. तिसरी मॅचचं पाहू काय होतं काय नाही. 3 ओव्हरमध्ये 15 रन झाले. 2 ओव्हर 18 रन झाले सॉरी. आणि तिसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल मध्ये किती रन घेतले. 2 रन घेतले पहिल्या बॉलमध्ये. बघूया आता आज तिसरी मॅचचं काय होतं काय नाही. चला सागरबाई वर्सेस गणीबाई. RCB वर्सेस मुंबई. RCB वर्सेस मुंबई. RCB फिल्डिंग वाली मुंबई बॅटिंग वाली. रोहित शर्मा उतरलेला आहे. आता पुढचा बॉल हुकलेला आहे रोहित शर्माने. काय खरं नाही. चला पुढला बॉल. अरे बाप चला. अरे बाप फिल्डिंग खत्री झालेली आहे. चला आता तनिषभाई वर आलेला आहे. पाहू तिची बॅटिंग होती का नाही. कोणता शॉट मारतो चला. जुंगळा शॉट मारतो का षटकार मारतो बघूया. अंपायर आणि बॉलर मध्ये थोडीशी झमेला वाहतानी बॉलांवरून आणि मारलेला आहे शॉट आणि चला 9 रनामध्ये गेलेला आहे बॉल. तर आता आम्ही फिल्डिंगला आलेलो आहे आणि थोडेच रन ला द्या. 6 बॉल 10 रन ला द्या. त्याच्यामुळे झमेलाच बघूया आता काय होतं काही नाही. बॉल उकर राहिला शक्यता आता 4 बॉल 10 ही मॅच आम्ही जिंकू शकतोय. चला जिंकू शकतोय काही विषय नाही आहे. चला बघूया जिंकतो का नाही. चला मित्रांनो आम्ही लगातार 2 मॅच जिंकलेलो आहे. का रे गणीभाई. चला गणीभाई लिचूर लगातार 2 मॅच जिंकल्या आता कसं वाटतंय. का रे गणीभाई 2 मॅच लगातार जिंकल्यावर कसं काय वाटत. जिंकलोय आणि अतिशय फार आनंद झालेला आहे मनाला. चला RCB टीमची थोडी आणि आमच्या प्लेअरला थोडे 2 बगळे असे टाकले होते. बंद झाली होती. एका वरी 2 षटकार टाकले ते पण म्हटलं जिंकतो नाही पण जिंकलो लगातार 2 मॅच. चला आता 4थ्या मॅचचा प्लॅन चालू आहे. बघूया आता 4थी मॅच जिंकतो का नाही. येवा गॅंग आता पा गॅंग चालली परत फिल्डिंग लावायला. बघूया आता 4थी मॅचचं काय होतं काही नाही. चालेल आता दीपक भाईचा ना आदर्श भाईचा दोघांचा चॅलेंज होणार आहे. दीपक भाई बॉलिंगला बॅटिंगला आल्यावरती बघूया त्या दोघांचं जमेल कसं होतं कसं नाही. चला मंगाची कॉन्ट्रोवर्सी आता परत चालू झाली. दीपक दादा खाली आदर्श. बघूया आता यांच्यामध्ये कोण खतरनाक खेळतं. बॉलर भारी पडतो का बॅट्समॅन भारी पडतो बघूया. चला चला पहिला बॉल झपकवलाय पण मग 9 रनामध्ये गेलेला आहे. चला दुसरा बॉल आता चला बघूया. चला आता दुसरा बॉल बघूया काय होतं. आणि अरे
अरे बॅट्समनचं काही खरं नाहीये. खेळ ना अरे बॅटिंग आलेली आहे आता, पहिली ओव्हर सुरू झालेली आहे. तर ही शेवटची मॅच आहे, आता पाहू काय करतो. दादा पहिलाच बॉल वाईट गेलेला आहे. पाहू दुसरा बॉल, आता इडच पडलाय तो दुसरा बॉल. पहिला बॉल एक बॉल वाईट गेलेला आहे. पुंगळी बॅटिंग होती आज दादाची. आज दादा दिवस नाही, आज दादा दुसऱ्या बॉलवर आउट झालेला आहे डबल. काय दादा समोर खेळलं, दोनदा तीनदा तिसऱ्यांदा आउट झाला पहिल्या बॉलात. एवढं तोंड करून खाली आलं इकडं. चौथी मॅच चालू आहे. चौथ्या मॅचला दुसऱ्या तिसऱ्याच बॉल आउट झालेलो आहे. थोडा झेमेलाचा आज काही दिवसच नव्हता, बॅटिंगच नाही झाली. इकडं गणी व्हायला बाउन्सर चालू आहे. आज काही दिवसच नव्हता. चला जाऊ द्या बरोबर, शेवटची मॅच आहे. बघूया आता शेवटची मॅच जिंकतो का नाही. आता बाकीचे आमचे काय बॅटिंग नाही झाली आज. बघूया आता गणी वाईन त्यांची बॅटिंग होती का नाही. बघूया झेमेला. चला जिंकतो का नाही. चला चला शेवटची मॅच चालतं नाही. आणि सागर भाई आणि नंदू आणि समर बॉल मारलेला आहे. चला बघूया आता शेवटच्या मॅचचं काय होतं काय नाही. बघूया आता गणेश भाईंना आता नंदू मॅच जिंकतो का नाही. अरे मारलाय. चला 2 रनाला शॉट मारलेला आहे. हो पाठरात बसला. हा किपरनी बॉल अडवलेला आहे. आयुष्याने. चला आता बॅट्समन थोडा सेट झालेला आहे. बघूया आता किती रन मारतो किती नाही. अरे वा वा वा. चला दुःख्याला मारलेला आहे आणि हा बॉल अडवलेला आहे. 1च रन झालेला आहे. हा आता गणीबाई बॅटिंगला आहे. पाहू आता गणीबाई कोणता शॉट बसवतो. अरे झुंगळा शॉट झालेला आहे. आणि गणीबाईनी आमच्या म्हणे विकेट दिलेली आहे. ये बा बसले बॅट टेकून खाली इकडं. आता काय खरं नाही. आमच्या टीमचं आज अतिशय दुर्मिळ अशी अवस्था झालेली आहे. काय खरं नाही. बापूबाई उतरलेला आहे. बघू बापूबाई बॅटिंग कशी होती. अरे पापेने झुंगळा शॉट मारलेला आहे. बघूया आता नंदू वरून आलेला आहे. चला आता नंदूचा शॉट बघूया कोणता शॉट करता तो का. अरे आणि बॉल हुकलेला आहे. चला पुढला बॉल आणि हातात मारलेला आहे. बघूया कॅच होतो का नाही. आणि कॅच सुटलेला आहे हेमंत कडून. काही विषय नाही. 29. चला बघूया पुढला बॉल. अरे वा 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 वा. हाणलेला आहे. कॅच नाही झाला. मस्त रे. नंदून चौकार मारलेला आहे. अरे अतिशय सुंदर अशी बॅटिंग चालतं. सुंदर अशी बॅटिंग चालतं. आमचं ग्राउंड पण बघू शकताय तुम्ही. चला थोडेच रन लावायचे जिंकायला. आणि पुढला एक शॉट मारलेला आहे. आणि नंदूने विकेट दिलेली आहे. उत्तर टिंग्या. चला टिंग्याबाईची बॅटिंग आलेली आता फायनली. वॉकर कावाचा वाट पाहत होता. बघूया आता कशी बॅटिंग करतो तो. चला बघूया टिंगबाईची बॅटिंग फायनली. हा आणि टिंगबाई पहिल्याच बॉलात विकेट गेलेली आहे. आणि काही खरं नाही आमच्या टीमचं. अरे आम्ही शेवटची मॅच हारलेलो आहे. काही खरं नाही आमचं वालं. तर मित्रांनो आता जवळपास 5 मॅचेस झाल्या. त्याच्यामधून 2 आम्ही जिंकलो आणि 3 मॅचेस ते जिंकले समोरची टीम. आणि आमच्या टीमची शेवटच्या मॅचला अतिशय दुर्मिळ अशी अवस्था झालेली आहे. काही खरं नाही आमच्या टीमचं. जाऊ द्या मग. आमच्या आज काय बॅटिंगच झाली नाही. सगळी झुंगळी बॅटिंग झालेली आहे. बरं आता बघूया. आज शनिवारी उद्या पोरं आले तर उद्या येऊ परत खेळायला. बघूया उद्या बॅटिंग होती की नाही. चला आता त्या अगोदर जाऊया घरी. आणि त्या अगोदर आजचा व्हिडिओच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. लेट्स गो. चला.